जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 46 आणि 47 श्लोक पाहणार आहोत. श्लोक 46. यदि माम प्रतिकारं शस्त्रं शस्त्रपाणयः धृतराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. अर्जुन म्हणतात की जर मी युद्धापासून संपूर्णपणे निवृत्त होईल तर कदाचित हे दुर्योधन आदी युद्धापासून निवृत्त होईल. कारण काही इच्छिलेच नाही, लढलोच नाही तर मग हे लोक युद्ध करतीलच कशाला. परंतु कदाचित आयुष्यात येऊन तसेच हातात शस्त्र धारण करून हे धृतराष्ट्राचे पक्षपाती लोक आपल्या मार्गातीलच कायमचा काटा काढून टाकावा, वैरी समाप्त होऊन जावा असा विचार करून सामना न करणाऱ्या तसेच शस्त्रविरहित असलेल्या मला जरी ठार करतील तरी त्यांचे ते ठार करणे माझ्यासाठी कल्याणकारकच होईल. कारण मी युद्धात गुरुजनांना ठार करून भयंकर पाप करण्याचा जो निश्चय केला होता त्या निश्चयरूप पापाचे प्रायश्चित्त होऊन त्या पापापासून मी शुद्ध होऊन जाईल. तात्पर्य, मी युद्ध केले नाही तर मीही पापापासून वाचेल आणि माझ्या कुलाचाही नाश होणार नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी ज्या गोष्टींचे वर्णन करतो त्याविषयीच्या त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. अर्जुनानेही जेव्हा शोकविष्ट होऊन 28व्या श्लोकापासून बोलणे प्रारंभ केले होते तेव्हा ते तितके शोकविहल नव्हते जितके ते आता शोकाविष्ट आहेत. प्रारंभी अर्जुन युद्धापासून उपरत नव्हते तर पण शोकविहल होऊन बोलता बोलता शेवटी ते युद्धापासून उपरत होतात आणि बाणासहित धनुष्याचा त्याग करून बसतात. भगवंतांनी विचार केला की अर्जुनाच्या बोलण्याचा वेग थांबल्यावरच आपण बोलावे, अर्थात बोलण्याचे अर्जुनाचा शोक निघून जावा, अंतःकरण कसलाही शोक शिल्लक राहिला नाही तरच माझ्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होईल. म्हणून भगवंत अर्जुन बोलत असताना त्यामध्ये काहीच बोलले नाहीत. श्लोक 47 आणि हा पहिल्या त्याचा शेवटचा श्लोक आहे. संजय उवाच. एवमुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. युद्ध करणे संपूर्ण अनर्थाचे मूळ कारण आहे आणि युद्ध करण्याचे मेद ते कुंडिप्याचा नाश होईल, परलोकात नरकाची प्राप्ती होईल. त्या इत्यादी गोष्टींना युक्ती आणि प्रमाणांनी सांगून शोकाने अत्यंत व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय केला. ज्या रणभूमीमध्ये ते हातामध्ये धनुष्य घेऊन उत्साहाने आले होते त्याच रणभूमीत त्यांनी आपल्या डाव्या हातातील गांडीव धनुष्य आणि उजव्या हातातील बाण खाली ठेवला आणि स्वतः आपण रथाच्या मध्यभागी अर्थात दोन्ही सैन्याला पाहण्यासाठी जेथे उभे होते त्याच ठिकाणी शोकविह्वल स्थितीत बसले. अर्जुनाची अशी शोकाकुल अवस्था होण्यात मुख्य कारण आहे भगवंताचे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यासमोर रथ उभा करून अर्जुनाला कुरुवंशीयांना पाहण्याविषयी म्हणणे आणि त्यांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात
असलेला सुप्त मोह जागृत होणे. मोह जागृत झाल्याने अर्जुन म्हणतात की युद्धात आणि आमचे कुटुंबीय मारले जातील, कुटुंबियाचे मरण हीच फार नुकसानाची गोष्ट आहे. दुर्योधन इत्यादी तर लोभामुळे नुकसानीकडे पाहत नाहीत, परंतु युद्धाने केवढी अनर्थ परंपरा घडवेल याकडे लक्ष ठेवून आम्ही लोकांनी अशा पापापासून निवृत्त झालेच पाहिजे. आम्ही राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलाचा संहार करण्यासाठी रणभूमीत उभे राहिलो आहोत. ही आम्ही फार मोठी चूक केली, म्हणून युद्धास तयार नसलेल्या, शस्त्रविरहित असलेल्या मला जरी समोर उभे असलेल्या युद्धांनी ठार मार केले तरी त्यापासून माझे हितच होईल. अशा प्रकारे अंतःकरणात मोहाने घर केल्यामुळे अर्जुन युद्धापासून परत होण्यास तसेच आपले मृत्यू होण्याचंही कल्याण पाहत आहेत. आणि शेवटी त्याच मोहामुळे बाणसहित धनुष्याचा त्याग करून विषादमग्न होऊन बसतात. हाच मोहाचाच महिमा आहे की जे अर्जुन धनुष्य घेऊन युद्धासाठी तयार झाले होते तेच अर्जुन धनुष्य खाली ठेवून शोकाने व्याप्त झाले आहेत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन्नामाचा उच्चारण पूर्वक ब्रह्मविद्या आणि योग शास्त्रमय भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता उपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील अर्जुन विषाद योग या नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. पहिल्या अध्यायाचे पद, अक्षर आणि उवाच या अध्यायात अथ प्रथमाध्यायाची 3, धृतराष्ट्र उवाच आणि संजय उवाच इत्यादी पदांची 12, श्लोकांची 858 आणि पुष्पिकेची 13 पदे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण पदांचा योग 586 आहे. या अध्यायात अथ प्रथमाध्यायाची 7, धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच इत्यादी पदांची 37, श्लोकांची 1504 आणि पुष्पिकेची 48 अक्षरे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण अक्षरांचा योग 1596 आहे. या अध्यायातील सर्व श्लोक 32 अक्षरांचे आहेत. या अध्यायात 6 उवाच आहेत. 1 धृतराष्ट्र उवाच, 3 संजय उवाच आणि 2 अर्जुन उवाच. अशा प्रकारे भगवद्गीतेचा पहिला अध्याय इथे संपत आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला मोह झालेला आहे आणि ते युद्ध कसे लढू अशा प्रकारच्या त्याच्या मानसिक स्थितीचे वर्णन केले आहे. अशा प्रकारे ह्या पुढचे सर्व अध्याय ऐकण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून आपल्या सर्व नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, सर्वांना भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्या मनुष्य जीवनाचा उद्धार होईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.